नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA पार्ट फर्स्टसाठी आवश्यक असणारा बेसिक ऑफ मॅनेजमेंट या विषयातील व्यवस्थापनाची व्याख्या, व्यवस्थापनाची आवश्यकता आणि व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. व्यवस्थापनाच्या व्याख्यांचा विचार करावयास केल्यास व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी व लेखकांनी व्यवस्थापनाच्या व्याख्या वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. यामध्ये पहिली व्याख्या पाहावयाची झाल्यास विशिष्ट उद्देशांच्या प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित आणि नियंत्रित करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. त्यानंतर मानवी साधनांचा वापर करून व्यवसायाची उद्दिष्टे ठरवणारी प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या पाहावयाची झाल्यास व्यवसायाची उद्दिष्टे गाठण्यासाठी व्यवसायाने केलेले कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. आता वरील व्याख्यांवरून आपल्याला व्यवस्थापनाची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतात. यामध्ये व्यवस्थापनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे भरीव फलिते. आता फलिते म्हणजे काय, तर फल. आर्थिकदृष्ट्या अपेक्षित भरीव फलप्राप्ती करणे हे व्यवस्थापनाचे मुख्य लक्ष्य असते. त्यामुळे साधनसामग्रीचा कमीत कमी वापर करून व्यवस्थापनाला कार्य करावे लागते. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे इतरांकडून कार्य करणे. मुळातच व्यवस्थापनामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश करणे गरजेचे असते. यामुळे व्यवस्थापक इतर व्यक्तींकडून काम करून घेऊन आपण ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच सहाय्यक अधिकारी आपल्या कर्मचारी वर्गाकडून अपेक्षित कार्य करून घेतात आणि यामध्ये मानवी घटकाला सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्याच्यानंतर प्रेरक घटक. व्यवसायाची नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहाय्यक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ते कार्य कसे करावयाचे आहे, किती वेळेमध्ये करावयाचे आहे, किती साधनसामग्री वापरून ते काम पूर्ण करावयाचे आहे, याच्यासाठी आवश्यक असणारी प्रेरणा देण्याचे काम व्यवस्थापनाला करावे लागते. त्यामुळे व्यवस्थापन हा व्यवसायाचा एक प्रेरक घटक मानला जातो. त्यानंतर चौथे वैशिष्ट्य बघावयास गेल्यास नेतृत्वाची भूमिका. मुळातच व्यवस्थापकाला प्रत्येक व्यवसायाचा नेता मानला जातो. त्यामुळे व्यवस्थापकाला आपल्या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित कृती करून घेण्यासाठी त्यांचे नेतृत्व करावे लागते. त्यासाठी व्यवस्थापनाला गतिमान नेतृत्वाची भूमिका वठवावी लागते. व्यवस्थापनामध्ये सतत सातत्य ठेवून व्यवसायाने जी उद्दिष्टे ठरवलेली आहेत ती गतिमान नेतृत्वाच्या आधारे व्यवस्थापकाला पूर्ण करावी लागतात. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे हेतुनिष्ठ. आता व्यवस्थापनाच्या प्रत्येक कार्याचा विशिष्ट हेतू ठरलेला असतो आणि नंतरच ते कार्य करण्यासाठी सुरुवात करावी लागते. यासाठी ते कार्य कसे साध्य करावयाचे आहे त्याच्यासाठी व्यवस्थापनाला प्रयत्न करावे लागतात आणि व्यवस्थापनाचे यश हे त्याच्या प्रयत्नावरच अवलंबून असते. म्हणजेच व्यवस्थापन हे त्याने ठरवलेल्या हेतूवर अवलंबून असल्यामुळे व्यवस्थापनाला हेतुनिष्ठ असावे लागते. त्याच्यानंतर सामूहिक क्रिया. व्यवस्थापन ही कोणत्याही एका व्यक्तीने करण्या येण्यासारखी क्रिया नसल्यामुळे व्यवस्थापन ही एक सामूहिक क्रिया मानली जाते. व्यवस्थापन हे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मनपूर्वक सहकार्यावर आणि सक्रिय सहभागावर अवलंबून असते. सर्वांचा प्रामाणिक हातभार व्यवस्थापनासाठी आवश्यक असतो. संपूर्ण व्यवस्थापन हा एक संघ असल्यामुळे ती एक सामूहिक प्रक्रिया मानली जाते. त्यानंतर सातत्यपूर्ण प्रक्रिया. आता व्यवस्थापन ही गतिमान प्रक्रिया असल्यामुळे त्यामध्ये सतत सायकल चालू ठेवावी लागते. एखाद्या सायकलमध्ये जर व्यवस्थापनाची प्रक्रिया खंडित झाली तर ती प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे व्यवस्थापनाला आपली कार्ये अखंडपणे करावी लागतात. व्यवस्थापन थांबल्यास व्यवसायातील सर्वच क्रिया थांबतात. म्हणून व्यवस्थापनाला आपले काम सतत सुरू ठेवावे लागते. त्यानंतर गतिमान क्रिया. आता व्यवस्थापन ही एक विकसित आणि सतत चालणारी प्रक्रिया असल्यामुळे ती गतिमान क्रियासुद्धा मानली जाते. व्यवस्थापनाची तंत्रे, तत्त्वे, स्वरूप, सिद्धांत इत्यादीमध्ये सुद्धा काळानुसार बदल करावे लागतात. जसजसे बदल होत जातात तसतसे बदल आत्मसात करावे लागतात. यामुळे व्यवस्थापनाला एक गतिमान क्रिया मानलेलं आहे.
अशा प्रकारे वरील वैशिष्ट्यांवरून व्यवस्थापनाचे व्यापक स्वरूप स्पष्ट झालेले दिसून येते. त्यानंतरचा घटक आहे व्यवस्थापनाच्या अभ्यासाची आवश्यकता, गरज किंवा महत्त्व. यामध्ये आपण व्यवस्थापनाच्या अभ्यासाची आवश्यकता व्यवसायाच्या दृष्टीने व इतर क्षेत्रांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही उपक्रमाचे अथवा व्यवसायाचे भवितव्य, अस्तित्व, विकास व यश या सर्व दृष्टिकोनातून व्यवस्थापनाची आवश्यकता महत्त्वाची आहे. राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा व्यवस्थापनाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण व्यवस्थापनाच्या अभ्यासाची आवश्यकता स्पष्ट करता येईल. यामध्ये पहिला मुद्दा आहे परिवर्तनाची आव्हाने पेलणे. जागतिकीकरणामुळे व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची नवी आव्हाने निर्माण झालेली आहेत. प्रगत विज्ञान व नव्या तंत्रज्ञानामुळे क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे बदल व परिवर्तने झालेली आहेत. ही सर्व परिवर्तनाची आव्हाने पेलण्यासाठी कुशल व धंदेवाईक व्यवस्थापनाची अधिक गरज भासत आहे. कुशल व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची आव्हाने पेलू शकतं. यामुळे व्यवसायातील आव्हाने पेलण्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. त्यानंतर साधनांचा महत्तम उपयोग करण्यासाठी व्यवसायामध्ये अनेक प्रकारची साधने उपलब्ध असतात. या साधनांचा योग्य आणि कमीत कमी उपयोग करणे हे कार्यक्षम व्यवस्थापनाचे कार्य असते. कोणत्याही व्यवसायासाठी भूमी, श्रम, भांडवल व संघटन या सर्व साधनांची जोडणी करावी लागते. पण केवळ साधनांची जोडणी करून व्यवसाय चालत नाही, तर या साधनांचा काटकसरीने कसा उपयोग करावा यासाठी व्यवस्थापन आवश्यक असते आणि व्यवस्थापनाकडे त्याचे कौशल्य देखील असते. त्यानंतर तंत्रज्ञानाचा लाभ. व्यवस्थापनाला आपली ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कल्पक योजना आखाव्या लागतात. या योजना आखण्यासाठी व त्या अपेक्षेप्रमाणे यशस्वी होण्यासाठी शास्त्रीय शोधांचा व नवीन तंत्रांचा विचार करावा लागतो. कार्यक्षम व्यवस्थापन शास्त्रीय शोधांचा व नवीन तंत्रांचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकते. आधुनिक व्यवसायात नवीन शोध व तंत्र वापरले तर व्यवसाय यशस्वी होतो. व्यवसायाची उत्पादकता व नफा वाढवण्याच्या दृष्टीने शास्त्रीय शोधांचा आणि नवीन तंत्रांचा विचारपूर्वक उपयोग करण्याची जबाबदारी शेवटी व्यवस्थापनावरती अवलंबून असते. यासाठी व्यवसायामध्ये व्यवस्थापन गरजेचे असते. यानंतर स्पर्धेवरती मात करण्यासाठी औद्योगिक क्रांतीपूर्वी बाजारपेठेमध्ये स्पर्धेचे प्रमाण फारच कमी होते, परंतु औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठेमध्ये स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येक व्यवसायास आपले स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेला तोंड देण्याची जबाबदारी निर्माण झाली. स्पर्धायुक्त बाजारपेठेत स्वतःच्या व्यवसायाचे अस्तित्व टिकवणे आवश्यक असल्यामुळे स्पर्धात्मक किंमत आणि उत्तम दर्जाची वस्तू असेल तरच व्यवसायाला स्पर्धेमध्ये टिकता येते. अर्थात उत्तम दर्जाची वस्तू उत्पादित करण्यासाठी आणि स्पर्धात्मक किंमत राखण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापन आवश्यक असते. व्यवस्थापन आपल्या परिणामकारक नियोजनाद्वारे आणि कार्यक्षम निर्देशनाद्वारे प्रत्येक व्यवसायाला स्पर्धेवरती मात करण्यासाठी मदत करत असते. यानंतर श्रम समस्यांची सोडवणूक. आता श्रम समस्या हाताळणे यात व्यवस्थापनाची खरी कसोटी असते. आजचा कामगार किंवा कर्मचारी हा आक्रमक बनल्यामुळे केव्हा संघर्ष होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे वास्तविक पाहता मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये हितसंबंध निर्माण करण्यासाठी व्यवस्थापनाची गरज असते. व्यवस्थापन कर्मचारी आणि मालक यांच्यातील हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. परिणामी व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यात स्नेहाचे व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचं काम
व्यवस्थापन करत असते. त्यामुळे समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी शेवटी व्यवस्थापनावरतीच असते. कर्मचाऱ्यांचा असंतोष दूर करून त्यांचे कार्य मिळवण्याचा सतत प्रयत्न करावा लागतो. यानंतर गतिमान नेतृत्वाची गरज. तर व्यवस्थापन हे आपल्या संघटनेला नेतृत्व देण्याचं काम करत असतं. त्यामुळं कर्मचाऱ्यांचा कृतिशील प्रतिसाद आणि सहकार्य मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता असते. व्यवस्थापन हे आधुनिक व्यवसायाला गतिमान नेतृत्व देण्याचं काम करत असतं. नेतृत्व हे परंपरागत व निष्क्रिय असता कामा नये. नेतृत्व हे अत्यंत प्रभावशाली व आकर्षक असले पाहिजे. म्हणजेच नेतृत्व गतिमान असले पाहिजे. आजच्या संघर्षमय परिस्थितीत गतिमान नेतृत्वच आवश्यक असते आणि व्यवस्थापन हेच गतिमान नेतृत्व देण्याचं काम करत असतं. यानंतर उद्दिष्टांची पूर्तता करणे. पूर्तता करणे हे प्रत्येक व्यवसायाचे महत्त्वाचे काम असते. कारण ठरवलेलं उद्दिष्ट जर काही पूर्ण नाही झालं तर व्यवसायाला ठरवलेल्याप्रमाणे अपेक्षित नफा मिळत नाही. याच्यासाठी व्यवसायाने जे काही उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी सर्व कार्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम व्यवस्थापन करत असतो. व्यवसायाच्या उद्देशांची पूर्तता ही व्यवस्थापनाची एक जबाबदारीच मानली जाते. यानंतर आपल्याला शेवटचा पॉईंट बघावयाचा झाल्यास साधनांचा विकास. तर जागतिकीकरणाच्या व खुल्या अर्थव्यवस्थेच्या युगात स्पर्धेत टिकण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा विकास करणे आवश्यक असते. कारण केवळ साधनांचा महत्तम उपयोग करून चालत नाही तर त्याबाबत काटकसरसुद्धा महत्त्वाची असते. व्यवसायातील सर्व साधनांचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी कल्पक व्यवस्थापन महत्त्वाचे असते. यामध्ये मानवी घटक, यंत्रसामग्री, कच्चा माल, भांडवल, उपकरणे इत्यादी साधनांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा लागतो. यासाठी कल्पक आणि बुद्धिमान व्यवस्थापकाची गरज असते. व्यवस्थापनामुळे अनेक साधनांची क्षमता किंवा उपयोगिता वाढवली जाते. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापनाची गरज राष्ट्राच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा सांगता येते. यासाठी व्यवस्थापन हा घटक प्रत्येक व्यवसायासाठी एक आत्मा मानला जातो.